नुकताच माझा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि सध्या मी ऑनलाईन स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे। मी माझ्या आई-वडिलांसोबत पुण्यात राहतो, पण आमचे रायगड या मूळ गावी आजोबांचे एक जुने पण प्रशस्त घर आहे, तिथे माझ्या वडिलांची चुलत बहीण म्हणजेच बुवा राहते। बुवांची 19 वर्षांची मुलगी शनाया नुकतीच 12वी पास होऊन मुंबईतील कॉलेजला गेली आहे। शनाया अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहे। बुवांचे वय 40 असले तरी त्या 30 वर्षांपेक्षा जास्त वाटत नाहीत। त्यांचे मनमोहक व्यक्तिमत्व आणि सौंदर्य असे आहे की कोणत्याही व्यक्तीला त्यांच्याकडे सहज आकर्षण वाटेल। त्यांच्या स्मितहास्यात एक वेगळीच जादू आहे। त्यांचा विचार मनात येताच माझ्या मनात एक अजब आणि बेचैनीची भावना निर्माण होत असे। बुवांचे पती माझे फुप्पा अमेरिकेत नोकरी करतात आणि वर्षात 2 वर्षांनी भारतात येतात, त्यामुळे बुवा गावात एकट्याच राहत होत्या। जेव्हा त्यांनी माझ्या आईशी बोलून मला काही महिन्यांसाठी गावी येण्याची विनंती केली, तेव्हा बाबांनीही मला तिथे जाण्याचा आदेश दिला। सुरुवातीला मी जायचे नाही असे नाटक केले खरे, पण मनातून मात्र मी खूप उत्सुक होतो। बुवांबद्दल माझ्या मनात एक अनामिक आकर्षण होतं आणि मला वाटायचं की त्या माझ्याशी सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहेत। आमचे गावातील घर खूप मोठे आणि प्रशस्त आहे। ते जुने असले तरी त्याची भव्यता आजही टिकून आहे। घरात एक विशाल हॉल, 4 बेडरूम्स आणि एक स्वयंपाकघर आहे। घराच्या आजूबाजूला इतर घरे आहेत। गावातील लोक माझ्या शांत आणि सभ्य स्वभावामुळे तसेच माझ्या आकर्षक वागण्यामुळे मला ओळखतात आणि पसंत करतात। मी माझे सामान, काही पुस्तके, माझा लॅपटॉप आणि कपडे घेऊन गावी पोहोचलो। बुवांनी माझे अतिशय प्रेमाने स्वागत केले। हॉलमध्ये पाऊल ठेवताच त्यांनी उत्साहाने मला मिठी मारली। त्यांच्या व्यक्तिमत्वाला स्पर्श इतका कोमल होता की मी काही क्षण सगळं विसरलो। मी त्यांना चिकटून राहिलो आणि त्यांनीही मला सोडलं नाही, पण माझी भावना दाटून येऊ लागली ते बुवांनीही जाणली। त्या हसत माझ्यापासून दूर झाल्या आणि खट्याळ स्मित देऊन म्हणाल्या, आता तू खूप मोठा झालायस। मी लगेच समजलो की त्या माझ्या भावनेबद्दल बोलत आहेत। मी हसून उत्तर दिले, हो बुवा, मोठे होण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता ना। त्या माझ्या उत्तरावर खळखळून हसल्या आणि प्रेमाने माझा कान पिळत त्यांनी मला दटावले। त्यानंतर मी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि बुवा त्यांच्या कामात व्यस्त झाल्या। संध्याकाळ झाली। बुवांनी माझे सामान एका शयनकक्षामध्ये व्यवस्थित लावले आणि त्या स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी गेल्या। आम्ही दोघांनी एकत्र बसून डाळ, पोळ्या आणि गावातल्या ताज्या भाज्या यांचा समावेश असलेल्या चविष्ट भोजनाचा आनंद घेतला। जेवण झाल्यावर गावातील शांत वातावरणात दिवसभराच्या थकव्यामुळे आम्ही लवकर झोपी गेलो। गावात येऊन मला आता 3 दिवस झाले होते। माझी रुटीन निश्चित झाली होती, सकाळी लवकर उठणे, अभ्यास करणे आणि रात्री अंघोळ करून झोपणे। एका रात्री मी इंटरनेटवर भोजपुरी अभिनेत्री त्रिशा मधुकरची ती फिल्म पाहिली आणि मी एकदम प्रभावी झालो। रात्री झोपताना मला त्या अभिनेत्रीचे स्वप्न पडलं आणि माझ्या जीवनातून रंग निघाला। मी विचार केला की हे धुवून टाकावा, पण नंतर मला एक कल्पना सुचली। मी त्याला दोरीवर टांगले आणि झोपायला गेलो। सकाळी माझ्या बुवा कपडे धुण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या। मला त्याच वेळी सुसूला जायचे होते, म्हणून मी बाथरूमच्या बाहेर थांबलो। त्या लवकर बाहेर येतील असे वाटले, म्हणून मी त्यांना हाक मारली नाही। पण बराच वेळ होऊनही त्या बाहेर आल्या नाहीत। उत्सुकतेने मी दरवाजाच्या छिद्रातून डोकावलं। बुवा माझ्या भावनेच्या कव्हरला हातात घेऊन पाहत होत्या। अचानक त्यांनी त्यावरचा रंग बोटाने उचलून चाटला। मला समजलं की बुवांनाही सुंदर वेळेचा अनुभव बेडसावत आहे। त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता, जणू त्या खोल विचारात होत्या। माझी धडधड वाढली, मला जाणवलं की बुवांच्या मनातही माझ्याबद्दल काही भावना तयार होतायत। त्या रात्री जेवण झाल्यावर बुवा म्हणाल्या की त्या मेडिकल स्टोअरमधून काही औषधं आणायला जात आहेत। मी त्यांना ग्लिसरीन, माउथ फ्रेशनर आणि एक थंड पेय आणायला सांगितले। मी अभ्यासात गुंतलेला असलो तरी बुवांबद्दलचे माझे आकर्षण सतत वाढत होते। त्यांची प्रत्येक हालचाल, त्यांचे बोलणे आणि त्यांचे हसणे मला त्यांच्याकडे अधिक खेचत होते। रात्री जेवण संपल्यावर बुवांनी घराचे दार बंद केले आणि त्या त्यांच्या खोलीत झोपी गेल्या। मी माझ्या खोलीत होतो, पण मला झोप लागत नव्हती। माझ्या मनात एक अनोखी बेचैनी होती। मी माझ्या खोलीचे दार थोडे उघडे ठेवले आणि लॅपटॉपवर एक चित्रपट लावला। त्यातल्या त्या आवाजांनी खोली भरून गेली। रात्री 12 वाजता मी पूर्ण मोकळा झालो। मी लॅपटॉपवर फुल व्हॉल्यूममध्ये मूव्ही लावली। थोड्या वेळाने मला हलकीशी हालचाल ऐकू आली।
मी दरवाजाकडे पाहिलं तर बुवांची सावली दिसली. त्या चोरट्या नजरेने मला पाहत होत्या. माझी धडधड आणखी वाढली. मी फिल्मचा आवाज थोडा वाढवला आणि बेडवर निवांत पडलो जसं काही झालंच नाही. बुवा मला चोरून पाहत होत्या आणि मीही माझ्या भावनेला हाताने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. 5 मिनिटांनी मी माझ्या भावनेतून रंग सोडला आणि मी डोळे बंद करून झोपल्याचं नाटक केलं. थोड्या वेळाने बुवा माझ्या खोलीत आल्या. अंधारात त्यांची साडी चांदण्याच्या प्रकाशात चमकत होती. त्या माझ्याजवळ आल्या आणि माझ्या कपाळावर हलकेच हात फिरवला. त्यांच्या बोटांची ऊब मला एक वेगळाच सुकून देत होती. मी हलकेच डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिलं आणि हसलो. मी त्यांना पकडलं. बुवा घाबरून म्हणाल्या, "अरे आर्यन, तू झोपला नाहीस?" मी त्यांना ओढत म्हणालो, "झोप येत नव्हती बुवाजी." मी त्यांना बुवाऐवजी बुवाजी म्हणालो जेणेकरून आमच्यातली औपचारिकता कमी होईल. बुवा बेडवरून उठणार तेवढ्यात मी त्यांना पकडलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. त्या ओरडल्या, "आर्यन, हे काय करतोयस? सोड." पण मी प्रभावाच्या भरात त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळेचा अनुभव देत होतो. 2 मिनिटांनी बुवा म्हणाल्या, "तुला मी माझा एकटेपणाच दूर करण्यासाठी गावी बोलावलं होतं, पण तू तर आधीच सुरू झालास, आता सोड मला." हे ऐकून मला जणू शक्तीच मिळाली. मी बुवांना बेडवर पाडलं आणि व्यक्तिमत्वाला वरूनच सुंदर वेळ देऊ लागलो. हा खेळ 5 मिनिट चालला आणि लगेचच भावनेतून रंग सोडला. मी बेडवर पडलो. बुवा काही बोलल्या नाहीत. मग मला झोप लागली आणि मी मोकळा झोपी गेलो. थोड्या वेळाने डोळे उघडले तर बुवा माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देत होत्या. पहिल्यांदा मला वाटलं की मी स्वर्गात पोहोचलोय. मी गडबडीने रंग सोडला आणि बाजूला झालो. आता मी बुवांना मोकळं केलं आणि त्यांच्या जीवनात भावना टाकली. बुवा ओरडल्या, पण मी भावना बाहेर काढली नाही. त्या क्षणी मी हवेत तरंगत होतो. माझ्या पहिल्या अनुभवाच्या नशेत मी इतका हरवून गेलो की धक्के मारायचं विसरलो. बुवा म्हणाल्या, "आता सुंदर वेळ देणं थांबलास कशाला?" मग मी सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. खोली बुवांच्या आवाजांनी भरून गेली. अर्धा तास सुंदर वेळेचा अनुभव दिल्यानंतर मी जीवनात रंग सोडणार होतो. बुवा म्हणाल्या, "जीवनातच रंग सोड." मी मेडिकल स्टोअरवरून गोळी आणली. मी विचारलं, "दुकानदाराला शंका आली नाही?" त्या म्हणाल्या, "माझ्या मैत्रिणीच्या दुकानातून मागवली." मी काही वेळातच जीवनात 5-6 रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या आणि तसाच झोपी गेलो. सकाळी 11 वाजले. मी खोलीत मोकळा पडलो होतो. मी बुवांना हाक मारली. त्या माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, "उठलास का?" मी हसलो. त्यांच्या डोळ्यात एक गहन आकर्षण होतं. त्या हसल्या आणि माझ्या गालावर हात फिरवला. "आर्यन, आपलं असं बरोबर आहे का?" "बुवाजी, जर आपण दोघे एकमेकांबद्दल प्रामाणिक आहोत आणि एकमेकांचा आदर करतो, तर यात काहीच चूक नाही," मी उत्तरलो. "तुम्ही माझ्यासाठी नेहमीच खास राहाल." मित्रांनो, बुवांसोबतच्या त्या रात्रीनंतर आर्यनच्या मनात एक अनामिक उत्साह संचारला होता. तो रोज सकाळी लवकर उठायचा, अभ्यासाला बसायचा, पण त्याचे लक्ष सतत बुवांच्या स्मितहास्याकडे आणि त्यांच्या कोमल व्यक्तिमत्वाकडे वळायचे. बुवांच्या डोळ्यांमधील ते गहन आकर्षण आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीतील ती जादू आर्यनला एका वेगळ्याच जगात घेऊन जायची. पण त्याच वेळी त्याच्या मनात एक प्रश्नही उभा राहायचा, हे सगळे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? गावातले तसे शांत आणि साधे आयुष्य आर्यनला आता नव्या रंगांनी रंगत होते. बुवांच्या मेडिकल स्टोअरवरील मैत्रीण नेहा हिच्याशीही आर्यनची ओळख झाली होती. नेहाचे वय 35 असले तरी तिच्या चेहऱ्यावर गावाच्या साध्या सौंदर्याचा ठसठशीत प्रभाव होता. तिच्या बोलण्यातील खट्याळ चमक आणि तिचे हसणे आर्यनला नेहमीच आकर्षित करायचे. नेहाचे मेडिकल स्टोअर गावाच्या मध्यवर्ती भागात होते आणि तिथे गावकरी सतत येत जात असत. ती सगळ्यांशी प्रेमाने बोलायची, पण आर्यनला तिच्या नजरेत एक वेगळाच भाव दिसायचा, जणू ती त्याला काहीतरी सांगू इच्छित होती. एका संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळला आणि गावात शांतता पसरली, तेव्हा आर्यन बुवांसोबत घराच्या अंगणात बसला होता. बुवांनी त्याच्यासाठी खास गावातल्या ताज्या उसाचा रस आणला होता. "आर्यन, तुला इथे कसं वाटतंय?" बुवांनी गोड आवाजात विचारले. आर्यनने हसून त्या रसाचा घोट घेतला आणि म्हणाला, "बुवा, इथे सगळं कसं स्वप्नासारखं आहे, पण तुम्ही इथे एकट्या कशा राहता? गावातली ही शांतता कधी-कधी थोडी भयानक वाटते." बुवा हसल्या, पण त्यांच्या हसण्यात काहीतरी लपलेले होते. "आर्यन, गावातली शांतता फसवी असते. इथे प्रत्येक घरात, प्रत्येक रस्त्यावर काही ना काही रहस्य लपलेले असते, तुला फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात."
त्यांचे हे बोलणे आर्यनला थोडे विचित्र वाटले, पण त्याने ते मनावर घेतले नाही. तरीही बुवांच्या शब्दांनी त्याच्या मनात एक कुतूहल जागवले होते. काही दिवसांनी आर्यनची रुटीन ठरली होती, सकाळी अभ्यास, दुपारी बुवांसोबत गप्पा आणि संध्याकाळी गावात फिरायला जाणे. गावातल्या त्या जुन्या वाड्यांमधून फिरताना आर्यनला नेहमीच एक वेगळी अनुभूती यायची. गावात एक प्राचीन मंदिर होते, जिथे गावकरी क्वचितच जायचे. बुवांनी आर्यनला तिथे जाण्यास मनाई केली होती, पण आर्यनचे कुतूहल त्याला तिथे खेचत होते. एका रात्री जेव्हा बुवा मेडिकल स्टोअरवर गेल्या होत्या, तेव्हा आर्यनने मंदिरात जाऊन पाहण्याचे ठरवले. त्याने आपला फोन घेतला, टॉर्च चालू केला आणि घराच्या मागच्या बाजूने बाहेर पडला. गावातली ती शांतता आणि अंधार आर्यनच्या मनात भीती निर्माण करत होता, पण त्याच वेळी त्याला उत्साहही वाटत होता. मंदिरापर्यंतचा रस्ता ओसाड आणि खड्यांनी भरलेला होता. मंदिराच्या दारावर एक जुने कुलूप लटकत होते, पण ते तुटलेले होते. आर्यनने हळूच दार ढकलले आणि आत प्रवेश केला. मंदिरात एक विचित्र गंध पसरला होता, जणू कोणीतरी यज्ञ केला होता. मंदिराच्या मध्यभागी एक मोठी मूर्ती होती, पण ती कोणत्या देवाची आहे हे आर्यनला समजले नाही. मूर्तीच्या पायथ्याशी काही जुन्या वस्तू पडल्या होत्या, काही मातीचे दिवे, काही फुले आणि एक जुनी डायरी. आर्यनने उत्सुकतेने ती डायरी उचलली. ती खूप जीर्ण दिसत होती आणि त्यावर धूळ जमा झाली होती. त्याने ती उघडली आणि त्यातील काही पाने वाचायला सुरुवात केली. डायरीत गावातल्या काही रहस्यमय घटनांचा उल्लेख होता. त्यात बुवांच्या कुटुंबाचाही उल्लेख होता. डायरीत लिहिले होते की बुवांच्या आजोबांनी म्हणजेच आर्यनच्या पणजोबांनी गावातल्या मंदिरात काहीतरी गुप्त ठेवले होते. ते काय होते याचा स्पष्ट उल्लेख नव्हता, पण त्यात रात्रीच्या सावल्या आणि प्राचीन शक्ती यांचा उल्लेख होता. आर्यनच्या अंगावर काटा आला. त्याला वाटले की बुवांना याबद्दल माहिती आहे, पण त्या काही सांगत नाहीत. सकाळी आर्यन बुवांना डायरीबद्दल विचारणार होता, पण त्याला नेहा भेटली. नेहा मेडिकल स्टोअरवर एकटीच होती आणि तिने आर्यनला आत बोलावले. आर्यन, तू काल रात्री कुठे गेला होतास? तिने खट्याळपणे हसत विचारले. आर्यन थोडा गडबडला, पण त्याने हसत विषय बदलला. काही नाही, फक्त गावात फिरायला गेलो होतो. तू कशी आहेस? नेहाने त्याच्याकडे एक गूढ नजर टाकली आणि म्हणाली, गावात रात्री फिरणं धोक्याचं आहे, आर्यन. इथे काही गोष्टी अशा आहेत ज्या समजून घ्यायच्या नसतात. तिच्या बोलण्यात एक वेगळाच अर्थ होता आणि आर्यनला तिचे आकर्षण पुन्हा जाणवले. नेहाने त्याला एक थंड पेय दिले आणि दोघे गप्पा मारू लागले. नेहाच्या बोलण्यातून आर्यनला जाणवले की तिला बुवांच्या कुटुंबाबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, पण तीसुद्धा काहीतरी लपवत होती. संध्याकाळी आर्यन घरी परतला, तेव्हा बुवा स्वयंपाकघरात होत्या. त्यांनी आर्यनला पाहताच हसून विचारले, कुठे गेला होतास आर्यन? नेहाकडे? आर्यनने हसत होकार दिला, पण त्याच्या मनात डायरीबद्दलचे विचार घोळत होते. त्याने बुवांना डायरीबद्दल विचारायचे ठरवले, पण त्याआधीच त्या म्हणाल्या, आर्यन, उद्या रात्री गावात एक छोटी पूजा आहे, तू येशील ना? आर्यनने होकार दिला, पण त्याला वाटले की या पूजेचा आणि डायरीतल्या रहस्याचा काहीतरी संबंध आहे. पुढच्या रात्री गावातल्या मंदिरात पूजा आयोजित करण्यात आली होती. आर्यन, बुवा आणि नेहा तिघेही तिथे गेले. मंदिरात फारशी गर्दी नव्हती, केवळ गावातले काही निवडक लोक उपस्थित होते. पूजेची तयारी सुरू असताना मंदिरात एक विचित्र शांतता पसरली होती. बुवा आणि नेहा दोघीही काहीतरी गुप्तपणे बोलत होत्या आणि आर्यनला त्यांच्यावर संशय आला. पूजेच्या मध्यभागी जेव्हा पुजारी मंत्र पठण करत होता, तेव्हा मंदिराच्या मागच्या बाजूने एक विचित्र आवाज आला. सगळ्यांनी तिकडे पाहिले, पण काहीच दिसले नाही. आर्यनच्या मनात भीती आणि कुतूहल एकत्र मिसळले होते. त्याने बुवांकडे पाहिले, पण त्या शांतपणे मंत्र ऐकत होत्या, जणू काही घडलेच नव्हते. पूजा संपली आणि सगळे घरी परतले, पण आर्यनच्या मनात प्रश्नांचा भला मोठा ढीग जमा झाला होता. त्या रात्री आर्यनला झोप येत नव्हती. त्याने डायरी पुन्हा उघडली आणि ती संपूर्ण वाचायला सुरुवात केली. डायरीत एका गुप्त खोलीचा उल्लेख होता, जी मंदिराच्या खाली होती. तिथे काहीतरी प्राचीन आणि शक्तिशाली वस्तू आहे, ज्याचे रक्षण बुवांच्या कुटुंबाकडे आहे. आर्यनला आता खात्री झाली की बुवा आणि नेहा काहीतरी लपवत आहेत. त्याने ठरवले की तो मंदिरात परत जाऊन ती गुप्त खोली शोधणार. पुढच्या रात्री जेव्हा बुवा झोपी गेल्या, आर्यन पुन्हा मंदिरात गेला. त्याने टॉर्च आणि एक लहान हत्यार सोबत घेतले. मंदिरात पोहोचताच त्याने मूर्तीच्या मागच्या बाजूला पाहिले. तिथे एक लहान दार दिसले, ज्याचा डायरीत उल्लेख होता. त्याने दार उघडले आणि खाली उतरणाऱ्या पायऱ्या दिसल्या.
त्याच्या हृदयाचे ठोके वाढले, पण तो पुढे गेला. खाली एक अंधारी खोली होती, जिथे एक मोठा प्राचीन सांडूक होता. सांडुकावर काही विचित्र चिन्हे कोरलेली होती. आर्यनने सांडूक उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते उघडले नाही. त्याच वेळी त्याला मागून कोणीतरी येत असल्याचा आवाज आला. त्याने टॉर्च बंद केला आणि एका कोपऱ्यात लपला. खोलीत कोणीतरी आले आणि आर्यनने पाहिले की ती नेहा होती. तिच्या हातात एक चावी होती आणि ती सांडूक उघडण्याचा प्रयत्न करत होती. नेहाने सांडूक उघडले आणि त्यातून एक चमकणारा गोळा बाहेर आला. तो गोळा हवेत तरंगत होता आणि त्यातून एक विचित्र प्रकाश येत होता. नेहाच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य होते. ती काहीतरी मंत्र म्हणत होती आणि सांडुकातून आणखी काही वस्तू बाहेर काढत होती. आर्यनला समजले की हा सगळा प्रकार बुवा आणि नेहा यांच्याशी जोडलेला आहे, पण त्याच वेळी त्याला मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आर्यनने घाबरून मागे वळून पाहिले आणि त्याला बुवा दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. आर्यन, तुला इथे यायला नको होतं, त्या म्हणाल्या. आर्यनला काही बोलायचे होते, पण त्याचवेळी सांडुकातून एक प्रचंड आवाज आला आणि खोलीत एक तीव्र प्रकाश पसरला. आर्यनच्या डोळ्यांसमोर अंधार झाला आणि तो बेशुद्ध झाला. जेव्हा आर्यनला शुद्ध आली, तो बुवांच्या घरात बेडवर पडला होता. त्याच्या डोक्यात भयंकर दुखत होते आणि त्याला काहीच आठवत नव्हते. बुवा त्याच्या जवळ बसल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळजी होती. आर्यन, तू ठीक आहेस ना? त्यांनी विचारले. आर्यनने होकार दिला, पण त्याच्या मनात प्रश्नांचा भला मोठा ढीग होता. सांडुकात काय होते? नेहा तिथे काय करत होती आणि बुवांना याबद्दल किती माहिती आहे? बुवांनी त्याला पाणी दिले आणि म्हणाल्या, आर्यन, काही गोष्टी तुला समजून घ्याव्या लागतील, पण आता वेळ नाही, तू आराम कर. पण आर्यनला त्यांच्या बोलण्यातून एक गूढता जाणवली. त्याने डायरी शोधायचा प्रयत्न केला, पण ती कुठेच नव्हती. त्याला खात्री होती की बुवा आणि नेहा काहीतरी लपवत आहेत आणि गावातले ते रहस्य त्याच्या आयुष्याशी जोडले गेले आहे. त्या रात्री जेव्हा आर्यन झोपी गेला, त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात तो मंदिरात होता आणि त्या सांडुकातून एक सावली बाहेर आली. त्या सावलीने त्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न केला, पण त्याला काहीच समजले नाही. सकाळी जेव्हा तो उठला, तेव्हा त्याला त्याच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिले होते, आर्यन, सत्य शोधायचे असेल तर रात्री मंदिरात ये, पण एकटा. त्याच्या मनात प्रश्नांचा भला मोठा ढीग उभा राहिला. ही चिठ्ठी कोणी ठेवली? बुवांनी, की नेहाने, की गावातल्या कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीने? त्याला मंदिरातल्या त्या रात्रीच्या घटनेची आठवण झाली. सांडुकातला तो चमकणारा गोळा, नेहाचे गूढ हास्य आणि बुवांचा तो गंभीर चेहरा. त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते, पण त्याचवेळी एक अनामिक उत्साह त्याला मंदिराकडे खेचत होता. सकाळी बुवा स्वयंपाकघरात होत्या आणि आर्यनने त्यांना चिठ्ठीबद्दल विचारायचे ठरवले, पण जेव्हा तो त्यांच्याकडे गेला, तेव्हा त्याने पाहिले की बुवांच्या हातात एक जुने पत्र होते, जे त्यांनी घाईघाईने लपवले. आर्यन, तू आज लवकर उठलास? बुवांनी हसत विचारले, पण त्यांच्या आवाजात एक अस्वस्थता होती. आर्यनने चिठ्ठीबद्दल काही बोलायचे टाळले आणि म्हणाला, हो बुवा, आज अभ्यासाला बसायचं आहे, पण त्याच्या मनात शंका होती, बुवा काहीतरी लपवत होत्या. संध्याकाळी आर्यन नेहाच्या मेडिकल स्टोअरवर गेला. नेहा तिथे एकटी होती आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमीचे ते खट्याळ स्मितहास्य होते. आर्यन, काय चाललंय? तू आज थोडा गंभीर दिसतोयस, तिने चिडवत विचारले. आर्यनने हसत विषय बदलला, पण त्याने नेहाच्या डोळ्यात एक गूढ भाव पकडला. ती काहीतरी सांगू इच्छित होती. आर्यनला जाणवले, पण ती थांबली. नेहा, तू मला गावातल्या मंदिराबद्दल काही सांगू शकतेस? आर्यनने अचानक विचारले. नेहाचा चेहरा क्षणभर बदलला, पण ती लगेच हसली आणि म्हणाली, अरे, तिथे काही विशेष नाही, फक्त जुने मंदिर आहे, पण रात्री तिथे जाऊ नकोस, धोक्याचं आहे. तिच्या बोलण्यातून आर्यनला जाणवलं की नेहाला बरीच माहिती आहे, पण ती सांगणार नाही. रात्रीचे 12 वाजले आणि गावातली शांतता भयानक वाटत होती. आर्यनने त्याचा फोन, टॉर्च आणि एक छोटी चाकू घेतली. त्याने बुवांच्या खोलीकडे पाहिले, त्या गाढ झोपेत होत्या. त्याने हळूवार पावलांनी घर सोडले आणि मंदिराकडे निघाला. रस्त्यावर फक्त चांदण्यांचा प्रकाश आणि झाडांच्या सळसळण्याचा आवाज होता. आर्यनच्या मनात भीती आणि उत्साह एकत्र मिसळले होते. मंदिराच्या दारापर्यंत पोहोचताच त्याने पाहिले की दार उघडं होतं. त्याने हळूच आत प्रवेश केला. मंदिरात तोच विचित्र गंध होता आणि मूर्तीच्या पायथ्याशी काही नवीन फुले आणि मेणबत्त्या ठेवलेल्या होत्या. आर्यनने मागच्या बाजूचे ते गुप्त दार शोधले आणि खाली उतरणाऱ्या पायऱ्यांवरून गेला. खोलीत अंधार होता, पण सांडूक अजूनही तिथेच होते.
त्याने टॉर्चचा प्रकाश सांडुकावर टाकला आणि त्याला दिसले की सांडूक उघडं आहे. आत एक चमकणारा गोळा हवेत तरंगत होता आणि त्यातून येणारा प्रकाश खोलीत पसरत होता. आर्यनच्या अंगावर काटा आला. त्याने हलकेच गोळ्याकडे हात लांबवला, पण तेवढ्यात त्याला मागून कोणीतरी येत असल्याचा आवाज आला. तो लपला आणि खोलीत नेहा आली. तिच्या हातात एक जुने पुस्तक होते आणि ती काहीतरी मंत्र म्हणत होती. नेहाने सांडुकातून एक चमकणारी तलवार काढली, जी प्राचीन आणि शक्तिशाली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होते, जणू ती काहीतरी मोठे नियोजन करत होती. आर्यनला समजले की हा सगळा प्रकार गावातल्या त्या प्राचीन शक्तीशी जोडलेला आहे, पण त्याचवेळी त्याला मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने वळून पाहिले. बुवा. त्यांच्या डोळ्यात एक गंभीर भाव होता. आर्यन, तुला इथे यायला सांगितलं नव्हतं, त्या रागाने म्हणाल्या. नेहाने मागे वळून पाहिले आणि हसत म्हणाली, बुवा, आता त्याला सत्य समजलंच पाहिजे. आर्यन गोंधळला. काय चाललंय इथे? हे सांडूक, हा गोळा आणि ही तलवार? त्याने विचारले. बुवा आणि नेहा एकमेकींकडे पाहिल्या आणि मग बुवा म्हणाल्या, आर्यन, हे गाव फक्त दिसायला साधं आहे. येथे एक प्राचीन शक्ती आहे जी आमच्या कुटुंबाकडे गेल्या पिढ्यांपासून आहे. त्या शक्तीचे रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. बुवांनी सांगितले की सांडुकातली ती तलवार आणि चमकणारा गोळा गावाच्या रक्षणासाठी आहे. गावात एक प्राचीन शाप आहे जो पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. त्या शापानुसार प्रत्येक पिढीतून एक व्यक्ती निवडली जाते जी त्या शक्तीचे रक्षण करते. बुवा त्या निवडलेल्या व्यक्ती होत्या आणि नेहा तिची सहायक होती. आर्यनला हे सगळं अविश्वसनीय वाटले नाही, पण त्या चमकणाऱ्या गोळ्याचा प्रभाव आणि सांडुकातली ती तलवार पाहून त्याला खात्री पटली की यात काहीतरी खरं आहे. पण मला यात का सामील केलं? आर्यनने विचारले. बुवांनी गंभीरपणे त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, आर्यन, तू आमच्या कुटुंबाचा भाग आहेस. तुझ्या आजोबांनी ही जबाबदारी मला दिली आणि आता तुझी वेळ येत आहे. आर्यनला काटा आला. त्याला वाटले की त्याचे गावात येणे हा योगायोग नव्हता, पण त्याचवेळी त्याला नेहावर शंका होती. तिच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता, जणू ती काहीतरी लपवत होती. नेहाने तलवार हातात घेतली आणि म्हणाली, बुवा, आता वेळ आली आहे. आपल्याला ही शक्ती मुक्त करायची आहे. बुवांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण नेहाने तलवारीने सांडुकावर वार केला. तेवढ्यात खोलीत एक प्रचंड आवाज झाला आणि चमकणारा गोळा हवेत उडाला. त्यातून एक सावली बाहेर आली, जी आर्यनला स्वप्नात दिसली होती. ती सावली हळूहळू एका मानवी आकृतीत बदलली आणि आर्यनला त्या आकृतीत त्याच्या आजोबांचा चेहरा दिसला. आर्यन. त्या सावलीने गंभीर आवाजात म्हटले, तुझ्या कुटुंबावर एक मोठी जबाबदारी आहे. ही शक्ती गावाला वाचवते, पण ती चुकीच्या हातात गेली तर नाश होईल. आर्यन गोंधळला. त्याला काहीच समजत नव्हते. बुवांनी त्याला शांत केले आणि म्हणाल्या, आर्यन, ही शक्ती तुझ्या आजोबांनी गावाला वाचवण्यासाठी वापरली होती, पण नेहाला ती स्वतःसाठी वापरायची आहे. नेहा हसली आणि म्हणाली, बुवा, तू किती काळ ही शक्ती लपवणार? ही माझ्या हक्काची आहे. तिने तलवार उंचावली आणि बुवांनी आर्यनला मागे ढकलले. आर्यन. त्या ओरडल्या, पण आर्यन थांबला. त्याने सांडुकातून एक छोटी डबी उचलली, जी त्याला तिथे पडलेली दिसली. त्याने ती उघडली आणि त्यातून एक तीव्र प्रकाश बाहेर आला. नेहाने त्या प्रकाशाकडे पाहिले आणि तिच्या हातातली तलवार खाली पडली. ती ओरडली आणि तिच्या डोळ्यात एक भीती दिसली. त्या प्रकाशात नेहा हळूहळू नाहीशी झाली आणि खोलीत शांतता पसरली. बुवांनी आर्यनकडे पाहिले आणि म्हणाल्या, तू हे का केलंस आर्यन? ती डबी उघडायची नव्हती. आर्यन गोंधळला, पण तुम्ही तर म्हणालात की नेहा धोकादायक आहे, तो म्हणाला. बुवांनी डोके हलवले आणि म्हणाल्या, नेहा धोकादायक होती, पण ती डबी उघडल्याने आता मोठा धोका निर्माण झाला आहे. आर्यन आणि बुवा मंदिरातून बाहेर आले, पण गावातले वातावरण पूर्णपणे बदलले होते. आकाशात काळे ढग जमा झाले होते आणि एक विचित्र गडगडाट ऐकू येत होता. बुवांनी आर्यनला घाईघाईने घरी नेले, पण त्यांच्या चेहऱ्यावर अतीव काळजी होती. आर्यन, त्या डबीत एक प्राचीन शक्ती होती जी आता मुक्त झाली आहे. आपल्याला ती पुन्हा बंद करावी लागेल, नाहीतर गावाचा नाश होईल, त्या म्हणाल्या. आर्यनच्या मनात भीती आणि अपराधीपण मिसळले होते. त्याला वाटले की त्याने मोठी चूक केली, पण त्याचवेळी त्याला एक चिठ्ठी सापडली जी त्याच्या खिशात होती. त्यावर लिहिले होते, आर्यन, तू आता शक्तीचा भाग आहेस, पण सावध रहा, कारण सावली अजूनही तुझ्या मागे आहे. त्या चिठ्ठीने त्याचे मन अस्वस्थ केले होते. गावावर जमा झालेले काळे ढग आणि गडगडाट यांनी वातावरण आणखी भयानक केले होते.
बुवा त्याला घाईघाईने घरी घेऊन आल्या होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी आर्यनच्या नजरेतून सुटली नव्हती. आर्यन, त्या डबीतली शक्ती मुक्त झाली आहे, आता आपल्याला ती पुन्हा बंद करावी लागेल, नाहीतर गावाचा नाश अटळ आहे, बुवांनी गंभीरपणे सांगितले. आर्यनच्या मनात अपराधीपण आणि भीती एकत्र मिसळली होती. त्याने ती डबी उघडली नसती, तर कदाचित नेहा अजूनही जिवंत असती आणि गावावर हा धोका आला नसता, पण त्याच वेळी त्याला प्रश्न पडला, ती सावली कोण होती आणि ती चिठ्ठी कोणी ठेवली? बुवांना याबद्दल किती माहिती आहे? त्याने बुवांना चिठ्ठीबद्दल विचारायचे ठरवले, पण त्याआधीच त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि काहीतरी तयारी करू लागल्या. त्यांच्या हातात एक जुने पुस्तक होते जे आर्यनने याआधी कधीच पाहिले नव्हते. बुवा, हे काय आहे? आर्यनने उत्सुकतेने विचारले. बुवांनी एक क्षण थांबून त्याच्याकडे पाहिले आणि मग हसत म्हणाल्या, आर्यन, हे फक्त एक जुने पुस्तक आहे, गावातल्या जुन्या गोष्टींची नोंद आहे, तू काळजी करू नकोस. पण आर्यनला त्यांच्या बोलण्यातून गूढता जाणवली. त्याने ठरवले की तो त्या पुस्तकात काय आहे हे शोधून काढणार. पुढच्या काही दिवसांत गावातले वातावरण आणखी विचित्र झाले. रात्री विचित्र आवाज यायचे, जणू कोणीतरी घराभोवती फिरत होते. गावकरीही घाबरलेले दिसायचे. काहींनी सांगितले की त्यांना रात्री मंदिराकडे सावल्या फिरताना दिसल्या. बुवांनी आर्यनला घराबाहेर पडायला मनाई केली, पण त्याचे कुतूहल त्याला शांत बसू देत नव्हते. त्याने बुवांच्या पुस्तकावर नजर ठेवायला सुरुवात केली. एकदा रात्री जेव्हा बुवा झोपी गेल्या, आर्यनने ते पुस्तक हातात घेतले. पुस्तकात गावाच्या इतिहासाबद्दल आणि त्या प्राचीन शक्तींबद्दल बरेच काही लिहिले होते. त्यात आर्यनच्या आजोबांचा आणि त्यांच्या आधीच्या पिढ्यांचा उल्लेख होता. पुस्तकात लिहिले होते की गावात एक शाप आहे, जो एका प्राचीन यज्ञादरम्यान निर्माण झाला होता. त्या यज्ञात गावाला वाचवण्यासाठी एका शक्तिशाली आत्म्याला बांधले गेले होते, पण त्या आत्म्याला मुक्त करण्याचा प्रयत्न केला तर तो गावाचा नाश करू शकतो. आर्यनला आता समजले की ती डबी उघडल्याने तो आत्मा मुक्त झाला आहे. पुस्तकात एका गुप्त मंत्राचा उल्लेख होता, जो त्या आत्म्याला पुन्हा बांधू शकतो, पण त्या मंत्राची पूर्ण माहिती पुस्तकात नव्हती. त्यात फक्त एक संकेत होता, सत्य त्या सावलीच्या डोळ्यात आहे. आर्यनच्या मनात प्रश्न निर्माण झाले, ती सावली कोण आणि ती चिठ्ठी कोणी ठेवली? त्याने ठरवले की तो मंदिरात परत जाणार आणि त्या सावलीचा सामना करणार. त्या रात्री गावात एक भयंकर वादळ आले. बुवा गावातल्या काही ज्येष्ठांसोबत मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. आर्यनने ही संधी साधली आणि त्यानेही मंदिराकडे पाऊल टाकले. मंदिरात पोहोचताच त्याला तीच भयानक शांतता जाणवली. मूर्तीच्या पायथ्याशी काही नवीन चिन्हे कोरलेली होती, जणू कोणीतरी तिथे यज्ञ केला होता. आर्यनने मागच्या बाजूचे गुप्तदार उघडले आणि खाली उतरला. खोलीत तोच सांडूक होता, पण आता त्यातून एक विचित्र गडद धूर बाहेर येत होता. आर्यनने टॉर्चचा प्रकाश त्या धुरावर टाकला आणि त्याला एक सावली दिसली, जी हळूहळू मानवी आकृतीत बदलत होती. त्या आकृतीत त्याला नेहाचा चेहरा दिसला. नेहा, तू जिवंत आहेस? आर्यनने घाबरून विचारले. सावली हसली आणि म्हणाली, आर्यन, मी कधीच मेले नव्हते. ती डबी उघडल्याने माझी शक्ती मुक्त झाली, पण मी अजूनही इथे आहे. आर्यन गोंधळला, पण तू तर नाहीशी झाली होतीस. तो ओरडला. नेहाच्या सावलीने गूढ हास्य केले आणि म्हणाली, त्या डबीत माझी शक्ती होती, पण माझा आत्मा नाही. मी या गावाचा भाग आहे आणि आता मी त्या शक्तीचा पूर्ण वापर करणार आहे. आर्यनला समजले की नेहा ही ती सावली आहे जी त्याच्या स्वप्नात दिसली होती, पण त्याच वेळी त्याला मागून बुवांचा आवाज ऐकू आला. आर्यन, तिच्यापासून दूर रहा. बुवा खोलीत आल्या आणि त्यांच्या हातात एक जुने तावीज यंत्र होते. नेहा, तू ही शक्ती वापरू शकत नाहीस, ती फक्त आमच्या कुटुंबासाठी आहे, त्या म्हणाल्या. नेहाने तलवार उंचावली आणि म्हणाली, बुवा, तू मला थांबवू शकत नाहीस, ही शक्ती माझ्या हक्काची आहे. खोलीत एक तणाव पसरला आणि आर्यनला काय करावे हे समजत नव्हते. त्याने बुवांच्या हातातले तावीज पाहिले आणि त्याला पुस्तकातला तो संकेत आठवला, सत्य त्या सावलीच्या डोळ्यात आहे. आर्यनने धाडस करून नेहाच्या सावलीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जणू तिथे गावाचे सगळे सत्य लपले होते. त्याने तावीज उचलला आणि नेहाच्या दिशेने धरला. तावीजातून एक तीव्र प्रकाश बाहेर आला आणि नेहाच्या सावलीने किंचाळत तलवार खाली टाकली. आर्यन, तू हे का केलंस? ती ओरडली, पण त्या प्रकाशाने तिची सावली हळूहळू विरघळायला सुरुवात केली. बुवांनी आर्यनला मागे खेचले आणि म्हणाल्या, आर्यन, तू योग्य केलंस, पण अजून सगळं संपलेलं नाही. खोलीतून धूर नाहीसा झाला आणि सांडूक पुन्हा शांत झाले.
पण आर्यनला जाणवले की काहीतरी चुकले आहे. बुवांच्या चेहऱ्यावर चिंता होती. बुवा, आता सगळं ठीक आहे ना? आर्यनने विचारले. बुवांनी डोके हलवले आणि म्हणाल्या, आर्यन, त्या तावीजने नेहाची सावली थांबवली, पण ती शक्ती अजूनही मुक्त आहे आणि आता ती तुझ्या आत आहे. आर्यनच्या अंगावर काटा आला. माझ्या आत? तो घाबरून म्हणाला. बुवांनी त्याच्याकडे गंभीरपणे पाहिले आणि म्हणाल्या, हो आर्यन, जेव्हा तू ती डबी उघडलीस तेव्हा त्या शक्तीचा एक भाग तुझ्या आत गेला. आता तुझी जबाबदारी आहे की ती शक्ती गावाच्या रक्षणासाठी वापरावी. आर्यनला काहीच समजत नव्हते. त्याच्या मनात भीती आणि जबाबदारीचे ओझे एकत्र मिसळले होते. त्या रात्री आर्यन आणि बुवा घरी परतले. गावातले वादळ शांत झाले होते, पण आर्यनच्या मनात एक नवे वादळ उठले होते. त्याला वाटत होते की त्याचे आयुष्य आता कायमचे बदलले आहे. बुवांनी त्याला सांगितले की त्याला त्या शक्तीचे रक्षण करायचे आहे, पण त्याचवेळी त्याला सावध राहावे लागेल, कारण ती शक्ती शोधणारे अजूनही गावात आहेत. सकाळी आर्यनने त्याच्या खोलीत एक नवीन चिठ्ठी पाहिली. त्यावर लिहिले होते, आर्यन, तू आता शक्तीचा वारस आहेस, पण सावध रहा, कारण सावली तुझ्याजवळ आहे. चिठ्ठीवर कोणाचेही नाव नव्हते आणि आर्यनच्या मनात नवीन प्रश्न निर्माण झाले. ही सावली कोण आहे? बुवांवर त्याचा विश्वास होता, पण त्या काहीतरी लपवत होत्या आणि गावात अजून कोण आहे ज्याला त्या शक्तीची माहिती आहे? आर्यनने ठरवले की तो सत्य शोधणार, पण त्याचवेळी त्याला एक विचित्र अनुभूती झाली, जणू कोणीतरी त्याला पाहत होते. पुढील भाग अजून तयार व्हायचा आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ही कथा खरोखर आवडली असेल आणि तुमच्या मनात याबद्दल कुतूहल निर्माण झाले असेल, तरच मी पुढचा भाग तयार करणार आहे. म्हणूनच तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पुढील भाग पाहायचा आहे का? तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जेवढे अधिक लोक प्रतिक्रिया देतील, तेवढी मला पुढे काम करण्याची प्रेरणा मिळेल. तर ज्यांनी इथपर्यंत ही कथा पाहिली आहे, वाचली आहे, त्यांनी एक छोटीशी कमेंट करून आपली उपस्थिती नोंदवा. तुमच्या प्रेमासाठी आणि वेळेसाठी मनापासून धन्यवाद.